हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही इवाला घेऊन 15 ऑगस्ट निमित्त फिरायला जात आहोत. मस्त तिचे असे घरी छान छान असे फोटो काढले आणि जाताना हा व्ह्यू बघा, मस्त सगळीकडे असं हिरवगार होतं ना, सुंदर असा व्ह्यू असा दिसत होता. तर आम्ही पोचलेलो आहोत सुवी बर्ड पार्कला. तर आज आम्ही आलेलो आहोत सुवी बर्ड पार्कला. छोट्या बाळांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा खूप छान आहे. इवाचे असे तिच्या फ्रेंडसोबत मस्त असे फोटो वगैरे छान असे व्हिडिओ वगैरे काढले आणि असे तिकीट काउंटरवरती तुम्ही गर्दी बघू शकता आणि सगळं मी तिकीट काउंटरवरचा तसा बोर्डचा असा फोटो वगैरे घेतलेला आहे. जर तुम्हाला यायचं वगैरे असेल तर तुम्ही असं कॉन्टॅक्ट वगैरे त्यांना करू शकता. त्यानंतर आम्ही पोचलो असं आतमध्ये एंट्री वगैरे केली. सुवी बर्ड पार्कचे फक्त 500 रुपये पर पर्सन आहे आणि जर तुम्ही वॉटर पार्क आहे तिथे लाईट हाऊस वॉटर पार्कसुद्धा आहे तर 600 रुपये विथ कॉस्ट्यूम असं चार्ज वगैरे आहे. तर इवाचे आणि इवाचे डॅडीचे तिच्या फ्रेंडसोबत मस्त असे फोटो वगैरे काढले. सगळीकडे असं हिरवगार असं वातावरण होतं आणि खूप छान वाटत होतं आणि बघू शकता गर्दीसुद्धा आहे तेवढीच. नंतर आम्ही बर्ड पार्कमध्ये एंट्री केली, जिथे मस्त छोटे मोठे असे प्राणी आहेत आणि बर्डसुद्धा आहे, फॉरेनचे बर्ड. आणि बघू शकता इथे हे जे बर्ड, जो फॉरेनचा मोठा बर्ड आहे, जर तुम्हाला हातामध्ये असं ठेवायचं असेल उभा तर याची अलग चार्ज आहे, म्हणजे 300 रुपये पर पर्सन आहे. जर तुम्हाला आतमध्ये जाऊन बर्डला असं हातामध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा चार्ज द्यावं लागेल, 300 रुपये पर पर्सन. तर फक्त मी हे केलेलं आहे, त्याचं मी शूट वगैरे नाही केलं, पण मस्त तो अनुभवसुद्धा खूप छान होता. मग काय, आम्ही इवाला इकडे घेऊन आलो. इथे तिला मस्त असे छोटे मोठे रॅबिट दाखवले आणि इथे फॉरेनचे सुद्धा असे उंदीर होते, म्हणजे रॅट वगैरे होते. तर इवा बघून खूप आनंदी होती, कारण तिला असं नवीन नवीन बघायला खूप आवडते. हो, हा पार्ट 1 आहे. तर पार्ट 2 बघायला विसरू नका, कारण मी पार्ट 2मध्ये भरपूर काही सुवी बर्ड पार्कबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी काय काय आहे सगळं काही मी सांगितलेलं आहे. तर पार्ट 2 बघायला नक्की, म्हणजे तुम्ही विसरूच नका. आणि बघा ना, इवा कसं मस्त अशी एन्जॉय करत आहे. चला भेटूया दुसऱ्या पार्ट 2मध्ये. बाय.